हॅलो स्टुडंट्स, आय होप तुम्ही लास्ट लेक्चर बघितलं असेल तरच हे लेक्चर बघा. लास्ट आणि त्याच्या मागचं ओके, हे दोन बघितले असतील तरच हे लेक्चर बघा. अदरवाईज तुम्हाला काही नाही समजलं. ते दोन लेक्चर तुमचे नीट झालेच पाहिजे ओके. अदरवाईज तुम्हाला हे काय आहे, काय चाललंय, का होतं हे काहीच नाही समजणार ओके. सो आय होप तुम्ही हे बघितलं असणार ओके. आणि आपण आता करूया, पुढे जाऊया ओके. मागच्या म्हणजे ह्याच्या मागचा व्हिडिओ, त्याच्या मागचा व्हिडिओ ओके. त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर रिफ्रॅक्शन थ्रू स्पेरिकल सरफेस. काय बघितलं तर रिफ्रॅक्शन थ्रू स्पेरिकल सरफेस. त्याचा एक फॉर्म्युला आपण काढला होता बरोबर. काय फॉर्म्युला काढला होता? N2/V minus N1/U इज इक्वल टू N2 minus N1/R. हा फॉर्म्युला आपण एक काढला होता बरोबर. त्याच्यामध्ये आपण U आणि V काय होतं, U काय होतं पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, V काय होतं पोझिशन ऑफ इमेज आणि R काय होतं रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ दॅट स्पेरिकल सरफेस. N2 काय होतं मीडियम इन विच द रेज आर एंटरिंग. काय होतं मीडियम इन विच द रेज आर एंटरिंग. आणि N2 होतं आणि N1 काय होतं मीडियम ऑफ विच द रेज आर लिव्हिंग ओके. ज्या मीडियमला रेज लिव्ह करतात त्याला आपण N1 ने डिनोट करत होतो आणि ज्या मीडियमला ज्या मीडियममध्ये रेज एंटर करतात त्याला आपण N2 म्हणत होतो बरोबर. हे आपलं पिक्चर होतं ओके. त्याच्यानंतर आपण लेन्सेस बघितले. लेन्सेस काय असतात? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ मेनी सरफेसेस म्हणू शकतो आपण ओके. नॉट ओनली टू, 3-4 पण असू शकतात ओके. आपण घेताना टूच घेतले तरी 3-4 पण असू शकतात ओके. मेनी सरफेसेस ऑफ विच वन शुड बी स्पेरिकल. बट काय असलं पाहिजे? एक स्पेरिकल असली पाहिजे ओके. काय असलं पाहिजे? एक स्पेरिकल असलं पाहिजे. तर अशी जे कॉम्बिनेशन ऑफ असतं ओके, ट्रान्सपरंट मीडियम आणि मीडियम कसं पाहिजे? ट्रान्सपरंट. असे जे कॉम्बिनेशन असतं ट्रान्सपरंट मीडियमचं, कसलं? ट्रान्सपरंट मीडियमचं, त्याला आपण काय म्हणत असतो? लेन्स म्हणत असतो. काय म्हणत असतो? लेन्स म्हणत असतो. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ लेन्सेस बघितले बरोबर. काय बघितलं? टाइप्स ऑफ लेन्सेस कोणकोणते होते? कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स बरोबर. बरं, कॉन्केव्हचे पण काय होते? 3 वेगवेगळे हे होते, वेगवेगळे फॅमिली मेंबर्स होते बरोबर. आणि कॉन्व्हेक्सचे पण 3 वेगवेगळे फॅमिली मेंबर्स होते. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? इमेज फॉर्मेशन. काय बघितलं? इमेज फॉर्मेशन. इमेज फॉर्मेशनमध्ये आपण काय बघितलं तर आठवते? इमेज फॉर्मेशनमध्ये आपण बघितलं की कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह मिरर ह्याचे जी इमेज फॉर्मेशनचा जो पॅटर्न आहे तो जवळपास सेम आहे. काय आहे? जवळपास सेम आहे. आणि कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स मिरर ह्याचा जो इमेज फॉर्मेशनचा पॅटर्न आहे तो पण जवळपास सेम आहे. हे बघितलं तर बरोबर. तर हे सगळं आपण आतापर्यंत बघितलं ओके. आज आपण बघणार आहे लेन्स मेकर फॉर्म्युला. काय बघणार आहे? लेन्स मेकर फॉर्म्युला. बरं, लेन्स मेकर फॉर्म्युला म्हणजे काय असतो? एखाद्या स्पेसिफिक फोकल लेंथची जर आपल्याला लेन्स पाहिजे असणार, काय एखाद्या स्पेसिफिक फोकल लेंथची जर आपल्याला लेन्स पाहिजे असेल तर त्याचा फॉर्म्युला एक काहीतरी पाहिजे ना आपल्याला ओके. काहीतरी आपल्याला फॉर्म्युला पाहिजे. तो जो फॉर्म्युला आहे त्याला आपण काय म्हणतो? लेन्स मेकर फॉर्म्युला. काय असतं? लेन्स मेकर फॉर्म्युला ओके. स्टार्ट करूया आपण ओके. बरं, इकडे नीट बघा, नीट लक्ष द्यायचं. हे डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे खूप ओके. सो सपोज आपल्याकडे काय आहे? एक लेन्स आहे. अशी लेन्स आहे बरोबर. काय आहे? अशी लेन्स आहे ओके. बरं, ह्या लेन्सचं काय असतं? इथे एक फोकस असणार बरोबर. इथं सेंटर ऑफ कर्वेचर असणार बरोबर. इथं फोकस असणार, इथं सेंटर ऑफ कर्वेचर असणार ओके. सिमिलरली ह्या लेन्सचं पण ह्या बाजूला पण एक फोकस असणार, एक सेंटर ऑफ कर्वेचर असणार ओके. बरं, सपोज मी ऑब्जेक्ट इथं ठेवला. काय ठेवला? ऑब्जेक्ट ठेवला इथं. काय ठेवला? ऑब्जेक्ट इथं ठेवला आहे ओके. बरं, आता आपण काय करतोय की इथून काय करणार? एक रे पास करणार लेन्सकडे. काय करणार? एक रे पास करणार लेन्सकडे टिल फर्स्ट स्पेरिकल सरफेस. कुठंपर्यंत?
फर्स्ट स्पेरिकल सरफेस हे जे आहे ओके, हे फर्स्ट स्पेरिकल सरफेस असतं. फर्स्ट स्पेरिकल सरफेस म्हणजे ज्याच्यावर लाईट पहिल्यांदा हिट होते. काय होते? हिट होते. त्याला आपण फर्स्ट स्पेरिकल सरफेस म्हणणार. ओके, तर हे झालं आपलं डायरेक्शन. ओके, बरं. आता हे जे सरफेस आहे ओके, हे जे असं सरफेस आहे ओके, ह्याचं सेंटर ऑफ कर्वेचर ह्या बाजूला असणार. बरोबर, ही अशी आपली लेन्स असणार. बरोबर, ही आपली अशी लेन्स असणार, स्पेरिकल सरफेस असणार. बरोबर, तर ह्याचं जे सेंटर ऑफ कर्वेचर आहे ह्या बाजूला आहे, म्हणजे हे आपलं सेंटर ऑफ कर्वेचर झालं. बरोबर, हे सेंटर ऑफ कर्वेचर. तर इथून नॉर्मल काढूया आपण. ओके, समजलं? हे मी स्पेरिकल सरफेस हे करतो कारण याची काही पुढे गरज नाही आपल्याला. ओके, हे नॉर्मल काढलं. आपला जो स्पेरिकल सरफेस असतो, स्पेरिकल सरफेसवरनं आपण काय काढत असतो? नॉर्मल काढत असतो. आता मला सांगा, इथलं जे मीडियम आहे ओके, ह्याला आपण NM म्हणूया. ओके, मीडियम ऑफ सराउंडिंग. आणि ह्याचं जे मीडियम आहे ओके, त्याला NL म्हणूया, मीडियम ऑफ लेन्स. ओके, और रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स काय म्हणूया? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स. आणि हे काय झालं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. ओके, आणि आपण असं अज्युम करूया NL इज ग्रेटर दॅन NM. ओके, ह्या मीडियमचं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते काय कमी आहे ह्या लेन्सपेक्षा. काय आहे? ह्या लेन्सपेक्षा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे. समजला? ओके, बरं. ह्याचं जे रेडियस ऑफ कर्वेचर आहे ह्या ज्या फर्स्ट सरफेसचं त्याला आपण काय म्हणू? R1 म्हणू. काय म्हणू? R1 म्हणूया. हे जे आपलं काय असणार? फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस, त्या फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेसचं रेडियस ऑफ कर्वेचर R1. ओके, आणि ह्या सेकंडचं आपण काय म्हणूया? सेकंड सरफेसचं R2. ह्या बाजूला असले तर आपल्याला हे इथली जागा खूप लागणार आहे. हे जे सेकंड सरफेस आहे ह्याला आपण काय म्हणूया? R2 म्हणूया. काय म्हणूया? R2. ओके, काय प्रॉब्लेम याच्यात? बरं, आता मला सांगा, when a ray enters from ओके रेअर मीडियम टू डेन्स मीडियम. आता बघा, NM रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या मीडियमचं काय आहे? लेस दॅन NL आहे. म्हणजे हे मीडियम जे आहे लेन्सचं ते काय असणार? डेन्सर असणार. काय असणार आहे? डेन्सर. हे डेन्सर असणार, हे रेअर असणार. जेव्हा रेअर टू डेन्सर जाते, कुठून? रेअर टू डेन्स जाते, तेव्हा काय होते? इट रिफ्रॅक्ट्स. काय होते? इट रिफ्रॅक्ट. बरं, रिफ्रॅक्ट होणार, बट कुठं होणार? टुवर्ड्स दी नॉर्मल की अवे फ्रॉम दी नॉर्मल? काय होतं? टुवर्ड्स दी नॉर्मल होतं. बरोबर, काय होतं? टुवर्ड्स दी नॉर्मल. तर ही ऍक्च्युअली रे आपली अशी जात होती. ओके, ऍक्च्युअली रे आपली अशी जात होती, बट ते रिफ्रॅक्ट झाली ह्या टुवर्ड्स दी नॉर्मलकडे. ओके, नॉर्मलकडे रिफ्रॅक्ट झाली. समजलं? काही प्रॉब्लेम? बरं, हे रफ करतो कारण ह्याची काही गरज नाही आपल्याला. ओके, एवढं कळालं? बरं, आता ही काय झाली? सेकंड सरफेसवर आली. आता सेकंड सरफेसचं बघा, रेडियस ऑफ कर्वेचर हे आहे आपला. ओके, तर रेडियस ऑफ कर्वेचर वरनं मी नॉर्मल काढलं. ओके, बरं, आता काय? ही डेन्सर मीडियम मध्ये, आपली रे कुठे आहे? डेन्सर मीडियम मध्ये आहे. ओके, डेन्सर मीडियम मध्ये. जर सपोज हे सरफेस नसतं तर ह्याची इमेज ती कुठं बनली असती? अशी कुठंतरी जाऊन बनली असती. बरोबर, अशी कुठेतरी जाऊन बनली असते. ती काय झालं? आपण इमेज I1 म्हणूया. काय म्हणूया? इमेज I1 म्हणूया. ओके, याची जी इमेज आहे ही अशी कुठेतरी पुढे जाऊन भेटली असते. बट ड्यू टू सरफेस सेकंड, काय? ड्यू टू सरफेस सेकंड काय होतं? की आता काय होणार? परत रिफ्रॅक्शन होणार. काय होणार? परत रिफ्रॅक्शन होणार. बरं, रिफ्रॅक्शन कसं होणार? बघा, आपलं जे रे आहे ती का कुठल्या मीडियम? डेन्स मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये जाते. काय होते? डेन्स मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये जाते. बरोबर, तर डेन्स मधून रेअर मध्ये जाणार, मग काय होणार? इट विल बेंड अवे फ्रॉम दी नॉर्मल की टुवर्ड्स दी नॉर्मल? काय होणार? इट विल बेंड अवे फ्रॉम दी नॉर्मल. इट विल बेंड अवे फ्रॉम दी नॉर्मल. मी ही जी नॉर्मल आहे ही पहिल्या ह्याची नॉर्मल आहे ती रफ करतो कारण खूप खिचडी होते इथं. ओके, ही नॉर्मल रफ करतोय. ओके, बरं, ऍक्च्युअली आपली जी नॉर्मल आहे ती ही वरती जातेली. ओके, इट विल बेंड अवे फ्रॉम दी नॉर्मल. बरोबर, काय होणार? अवे फ्रॉम दी नॉर्मल होणार. तर हे काय होणार? ऍक्च्युअली इकडे जाणार, असं कुठेतरी जाऊन इथं इमेज क्रिएट होणार. आपली I2 ऍक्च्युअल इमेज इथं क्रिएट होणार. समजलं? I2 इथं क्रिएट होणार. समजलं एवढं? काही प्रॉब्लेम? काय होतं? एक रे निघते ऑब्जेक्ट वरनं, ती पहिला इथे जाते, मग इथं काय होतं? सरफेस लागतो, स्पेरिकल सरफेस. मग काय होणार? रिफ्रॅक्शन होणार.
बरं कुठून जातं आपण रेअर मीडियम टू डेन्स मीडियम. काय होतं रेअर मीडियम टू डेन्स मीडियम जातं तर याचं रिफ्रॅक्शन झालं. परत आपण सेकंड सरफेसला जाते. रे कुठं जाते सेकंड सरफेसला. सेकंड सरफेसवरनं काय होतं मग परत रिफ्रॅक्शन होतं. का कारण आपण परत मीडियम चेंज करतो. हे डेन्स मीडियम आहे हे रेअर मीडियम आहे. परत रिफ्रॅक्ट होते आणि इथं इमेज बनते. ओके बर आता बघा मला सांगा ऑब्जेक्ट डिस्टन्स टू ऑप्टिकल सेंटर. हे आपलं ऑप्टिकल सेंटर आहे बरोबर. ऑब्जेक्ट डिस्टन्स टू ऑप्टिकल सेंटर ह्याला आपण यू म्हणणार बरोबर. ह्याला आपण यू म्हणणार. ओके ऑप्टिकल सेंटर टू इमेज डिस्टन्स. ओके हे इमेज डिस्टन्स झालं ह्याला आपण काय म्हणणार व्ही म्हणणार. ओके आणि ऑप्टिकल सेंटर टू इमेज डिस्टन्स हे व्हर्च्युअल इमेज आहे. ओके जर फक्त सरफेस 1 असतं तर ही इथं इमेज बनली असते. त्याला आपण काय म्हणू व्ही डॅश म्हणूया. काय म्हणूया व्ही डॅश म्हणूया. समजला काही प्रॉब्लेम. ओके बरं आता ह्याचं डेरिव्हेशन करताना आपल्याला काय करायचं आहे ह्या समला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचा. एक असणार फॉर सरफेस 1. ओके फॉर सरफेस 1 बरं सरफेस 1चं कसं असणार बघा. सरफेस 1 साठी रिफ्रॅक्शनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ओके तर सरफेस 1 साठी बघा पहिला आपण घेऊया N1 म्हणजे ज्या मीडियम मधून रेस दुसऱ्या मीडियम मध्ये जात आहेत ते जे मीडियम असतं त्याला आपण N1 म्हणतो. मग हे मीडियम होतं बरोबर. तर हे मीडियम N1 काय झालं आपलं NM झालं. ओके बरं N2 काय असणार ज्या मीडियम मध्ये रेस एंटर होतात ते काय होतं ते एंटर. फॉर सरफेस 1 साठी लेन्सचं जे मीडियम आहे ते काय झालं N2 झालं त्याला NL म्हणणार. ओके काय म्हणणार NL. बर आता मला सांगा की ऑब्जेक्ट बघा इथं ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ओके तर U इज इक्वल टू U असणार. ओके इमेज म्हणजे काय असतं इमेज डिस्टन्स. हे काय झालं ऑब्जेक्ट डिस्टन्स. हे काय झालं इमेज. V म्हणजे काय असतं इमेज डिस्टन्स. इमेज डिस्टन्स किती असणार बघा. बस सपोज जर सेकंड सरफेस नसता तर माझी इमेज कुठं बनली असती I1 वर बनली असती बरोबर. इमेज कुठं बनली असती I1 वर इफ सेकंड सरफेस वॉज नॉट प्रेझेंट. काय इफ सेकंड सरफेस वॉज नॉट प्रेझेंट. ओके सो माझं डिस्टन्स किती असतं मग V डॅश असतं बरोबर. इमेज डिस्टन्स किती असतं V डॅश. ओके नाव रेडियस ऑफ कर्वेचर आता कुठला घेणार फर्स्ट सरफेस घेतोय. फर्स्ट सरफेसचा रेडियस ऑफ कर्वेचर आपण किती म्हटलंय R1 म्हटलंय. किती म्हटलंय R1. ओके नाव वी नो दॅट फॉर्म्युला काय N2 अपॉन V मायनस N1 अपॉन U इज इक्वल टू काय आहे N2 मायनस N1 अपॉन R. ओके बरं N2 ची व्हॅल्यू काय बघा. N2 ची व्हॅल्यू NL आहे. NL अपॉन V म्हणजे काय V डॅश आहे. काय V डॅश आहे मायनस N1 म्हणजे काय NM अपॉन U च्या जागी Uच आहे आपला. ओके इज इक्वल टू. ओके नाव N2 परत N2 ची व्हॅल्यू काय NL मायनस NM. ओके अपॉन R ची व्हॅल्यू काय बघा R1 आहे. ओके हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. ओके समजलंय काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके नाव फॉर सरफेस 2. ओके बर सरफेस 2 बघा. सरफेस 2 साठी पण आपण काय करूया N1 काय असणार बघा. आता हे सरफेस 2 साठी ही जी शॉर्ट लाईन आहे ती घ्यायची नसती. टोटल लाईन नाही घ्यायची. सरफेस 2 साठी काय घेणार ही जी शॉर्ट लाईन आहे लेन्स मध्ये तेवढंच घेणार आहे आपण. काय घेणार आहे तेवढीच घेणार आहे. मग सरफेस 2 साठी बघा N1 काय असणार. N1 म्हणजे ज्या मीडियम मधून रेस लिव्ह करत आहे सोडून जात आहे. ज्या मीडियमला रेस सोडून जात आहे. मग आता कशाला सोडून जात आहे ह्या ग्लास हे जे लेन्स आहे त्याला सोडून जात आहे बरोबर. आता रे जे आहे ती लेन्सला सोडून जाते. बरं लेन्सचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय NL. तर N1 ची व्हॅल्यू काय येईल आता NL. ओके आता N2 म्हणजे काय असतं ज्या मीडियम मध्ये रेस येत आहे. काय रे येत आहे. आता बघा इथं काय होतं लेन्स मधून बाहेरच्या सराउंडिंग मीडियम मध्ये जाते बरोबर. तर सराउंडिंग मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय NM. काय आहे NM. ओके आता U काय असतो डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. काय असतो डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. ओके बर मला सांगा जर मी तुम्हाला फक्त सेकंड सरफेस दिला असता. ओके हे इकडचं काही दिलं नसतं. ओके तर माझं ऑब्जेक्ट डिस्टन्स काय असतं तुम्हाला सांगू शकता आलं असतं नाही. ओके
बरोबर. म्हणजे काय, ऍक्च्युली सेकंड सरफेस साठी रिअल ऑब्जेक्ट नाहीच आहे. काय रिअल ऑब्जेक्ट नाहीच आहे. मग काय असतं, ही जी आपली इमेज 1 बनत असते ना, ही जी आपली इमेज 1 बनत असते ना, ती ऍक्ट करते ऍज अ ऑब्जेक्ट. ती ऍक्ट करते ऍज अ ऑब्जेक्ट. तर यू ची व्हॅल्यू काय झाली, व्ही डॅश. यू ची व्हॅल्यू काय झाली, व्ही डॅश. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. यू ची व्हॅल्यू काय झाली, व्ही डॅश. ओके. नाव आता व्ही काय असणार, इमेज डिस्टन्स. आता बघा इथून काय झालं, रिफ्रॅक्ट होऊन ह्या पॉइंटवर आली आपली. ओके, ह्या पॉइंट. तर ह्याचं इमेज काय, I2 इमेज आहे. ऍक्च्युअल आपलं इमेज आता काय I2. तर I2चं हे किती आहे, व्ही आहे. बरोबर, I2 किती आहे, व्ही आहे. ओके. आणि आर काय असणार आपला, R2 असणार. कारण काय, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ सेकंड लेन्स. रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ सेकंड लेन्स. ते ह्या फॉर्म्युलामध्ये टाका. काय येतं बघा, हा जो फॉर्म्युला आहे. ओके, ह्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं. N2 म्हणजे किती झाला, NM. काय झाला, NM अपॉन काय आहे, व्ही ची व्हॅल्यू काय आहे, व्हीच आहे. बरोबर. मायनस N1 चे काय आहे, NL. ओके, N1 चं काय, NL अपॉन यू च्या जागी काय टाकायचं आपण, व्ही डॅश टाकायचं. ओके, काय टाकायचं, व्ही डॅश टाकायचं. इज इक्वल टू N2 म्हणजे काय, NM मायनस NL अपॉन R2. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. आय होप तुम्हाला हे कळालं असणार. ओके, आय होप तुम्हाला हे कळालं असणार. समजलंय, काही प्रॉब्लेम याच्यात. बर, आता आपण काय करूया, काय करायचं सांगा. हे सेकंड इक्वेशन. आता आपण काय करायचं, फर्स्ट आणि सेकंडला ऍड करायचं. बाय ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन. काय, बाय ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन. ओके. बरं, तुम्ही जर नीट बघितला, मी डायरेक्ट ऍड करत नाहीये. ओके, मी इथल्या इथंच तुम्हाला दाखवतो. ओके, कारण आपल्याला खूप मोठं डेरिव्हेशन आहे, एकाच पेजवर आलं पाहिजे तर नीट कळणार, नाही तर नीट कळत नाही. ओके, इथं जर तुम्ही बघितला, इकडे बघा, NL अपॉन व्ही डॅश. इथं प्लस आहे साईन आणि इथं काय मायनस आहे. जर दोघांना ऍड केलं तर हे दोघं कट करतील एकमेकांना. बरोबर, एक दोघांना कट करतील. बरोबर, एवढंच ह्याच्यात एक पॉइंट आहे. तर काय राहतं बघा आपल्याकडे, NM अपॉन व्ही मायनस NM अपॉन यू इज इक्वल टू, हे NM अपॉन व्ही राहतं. ओके, हे एक कट होतं. ओके, हे जे आहे ते काय होतंय, कट होतंय. हे कट होतंय. ओके, इथं मी खालती असं हे करतो, हे दोन्ही कट होतात. काय राहतात बघा, NM अपॉन व्ही मायनस NM अपॉन यू. लेफ्ट हँड साईडला तेच राहतं. आता राईट हँड साईडचं बघा, राईट हँड साईड मध्ये काहीच कट होत नाही, आहे तसं लिहायचं आपल्याला. काय बघा, NL मायनस NM अपॉन R1 प्लस आपण काय करतो, ऍड करतोय. इथं काय, NM मायनस NL अपॉन R2 आहे. काय आहे, R2 आहे. ओके, बरं, ह्याच्यामधून काय होतं, मी NM कॉमन घेतोय. काय घेतो, NM कॉमन घेतोय. ओके, NM कॉमन घेतला, काय राहतं, 1 अपॉन व्ही आणि इथं मायनस 1 अपॉन यू राहतं. बरोबर, इज इक्वल टू, ह्याच्यामधून काय घेतो मी कॉमन, NL मायनस NM घेतो. काय घेतो, NL मायनस NM कॉमन घेतोय. ओके, तर ह्याच्यामधून तर 1 अपॉन R1 राहील. ओके, बट इकडं काय बघा, इथं काय आहे, NM मायनस NL आहे. ओके, तर ह्याची साईन चेंज झाली पाहिजे. काय झाली पाहिजे, साईन चेंज. मग मला काय करायला लागेल, मायनस साईन पण बाहेर काढायला लागेल. काय करायला लागेल, मायनस साईन पण बाहेर काढायला लागेल. मग ह्याच्यातून जर मी मायनस साईन बाहेर काढली तर इथं मायनस राहते 1 अपॉन R2. काय राहतं, 1 अपॉन R2. समजला, काही प्रॉब्लेम. बरं, हे काय NM आहे, हे मी इकडे पाठवतो. समजलं, NM आहे ते मी त्या बाजूला पाठवतो. तर काय येतं बघा, 1 अपॉन व्ही मायनस 1 अपॉन यू इज इक्वल टू NL अपॉन NM मायनस 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. काय केलं बघा, हे मी इकडे पाठवलं तर काय येतं, NL अपॉन NM येतं मायनस NM अपॉन NM येतं. ओके, तर NM कट होतं, काय राहतं, 1 राहतं. ओके, इथं लिहितो बघा, हे इकडे पाठवल्यावर काय होणार सांगतो, NM असं येणार आणि NM असं येणार. ओके, तर हे दोन्ही काय होतात, कट होतात आणि फक्त NL अपॉन NM राहतं, हे कट होऊन 1 राहतं. ओके, समजलं, आय गेस हे तुम्हाला समजलं असणार. मी हे रफ करतो. ओके, कारण ही स्टेप लिहा, ती डायरेक्ट नका लिहू.
ओके, काय प्रॉब्लेम? तर हा जो फॉर्म्युला आलाय ह्याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणायचं. काय म्हणायचं? इक्वेशन नंबर 3. ओके, 1 by v minus 1 by u is equal to nl upon nm minus 1 into 1 upon r1 minus 1 upon r2. Okay, now if the object is at infinity, the image is formed at focus. काय होतं? ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीवर असेल तर इमेज कुठे असते? फोकसवर बनते. कुठे असते? फोकसवर बनते. समजलं? बरं इकडे बघा, ऑब्जेक्ट इन्फिनिटी म्हणजे काय? u इज इक्वल टू इन्फिनिटी. इमेज फोकस म्हणजे काय? v ची व्हॅल्यू काय झाली? f झाली. ओके, तर v ची व्हॅल्यू f टाकायची, u ची व्हॅल्यू इन्फिनिटी टाकायची. काय येतं? 1 अपॉन f मायनस 1 अपॉन इन्फिनिटी इज इक्वल टू nl अपॉन nm मायनस 1 इंटू 1 अपॉन r1 मायनस 1 अपॉन r2. समजलं? बरं, 1 अपॉन इन्फिनिटी काय होतं? 0 होऊन जातं. काय होतं? 0 होऊन जातं. तर हे लिहिलं नाही तरी चालतं. समजलं? हे लिहिलं नाही तरी चालतं. तर काय येतं? 1 अपॉन f इज इक्वल टू हे, आणि हे इम्पॉर्टंट आहे, जरा मी ब्रॅकेटमध्ये टाकतो कारण पुढे लागणार आहे. हे काय झालं? इक्वेशन नंबर 4. समजलं? तर हा झाला आपला फॉर्म्युला. हा काय? लेन्स मेकर फॉर्म्युला. हा काय आहे? लेन्स मेकर फॉर्म्युला. ओके, हा काय आहे? लेन्स मेकर फॉर्म्युला. समजलं? बरं मला सांगा, जर मी क्वेश्चन इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 कम्पेअर केला तर मला काय दिसतं बघा, त्यांचं जे राईट हँड साइड आहे, ओके, हे आणि हे सेमच आहे. राईट हँड साइड आहे ते सेमच आहे. मग मी असं म्हणू शकतो ह्यांचं जे लेफ्ट हँड साइड असतील ते पण सेम असतील. दॅट इज 1 अपॉन एफ, दॅट इज 1 अपॉन एफ इज इक्वल टू 1 बाय व्ही मायनस 1 बाय यू. हा काय? थिन लेन्स फॉर्म्युला. हा काय? थिन लेन्स फॉर्म्युला. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? हा कोणता आहे? लेन्स मेकर फॉर्म्युला. हा काय? थिन लेन्स फॉर्म्युला. समजलं? आय होप तुम्हाला हे कळालं असणार. ओके, बर मला एक सांगा, हा असा फॉर्म्युला कुठेतरी बघितला तर आपण, बरोबर? असा फॉर्म्युला कुठेतरी बघितला तर आपण, आठवतंय? कुठे बघितला तर आठवतंय का? आपण मिररचा फॉर्म्युला, मिररचा फोकल लेंथ कसं काढत होतो? 1 अपॉन एफ इज इक्वल टू 1 अपॉन व्ही प्लस 1 अपॉन यू असा फॉर्म्युला काढत होतो, बरोबर? हा फॉर्म्युला काढत होतो. हा कोणता होता? मिरर्स फॉर्म्युला होता. बरोबर, कोणता होता? मिरर्स फॉर्म्युला. बट हा काय? थिन लेन्स फॉर्म्युला. इथं मायनस आहे थिन लेन्स फॉर्म्युला मध्ये, एवढं लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन व्हायचं नाही. कन्फ्यूज झाला तुम्ही गेला. खूप सोपे आहेत, न्यूमेरिकल्स पण खूप सोप्या प्रकारे येतात. बट प्रॉब्लेम काय असतं? फक्त कन्सेप्ट सगळ्या ए टू झेड पाठ पाहिजे. काय? पाठ पाहिजे. थोडी जरी कन्सेप्ट आपली इकडं तिकडं झाली, इथले सम्स असे जातात. मग सगळ्यात अवघड चॅप्टर वाटतो हा. काय? सगळ्यात अवघड चॅप्टर वाटतो. समजलं? काही प्रॉब्लेम? ओके, नाव नोट इट डाऊन. मी हे सगळं रफ करणार आहे. ओके, हे डेरिव्हेशन होतं, हे रफ करणार आहे. ओके, नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी. पॉज करा, नोट डाऊन करून घ्या. मी हे रफ करणार आहे. काय काय लिहिलंय ते नीट बघा. ओके, ह्याचे काही पॉइंट्स आहेत ते डिस्कस करूया आपण. ओके, आणि मग सम्स बघूया आपण ह्याचे. समजलं? मग आपण सम्स बघायचे. आय होप तुम्हाला हे डेरिव्हेशन कळालं असणार. ओके, सो मी रफ करतोय आता.
ओके, नाव आपण ह्याचे काही पॉइंट्स बघूया. ओके, म्हणजे हे जे फॉर्म्युला कसा वापरायचा, काय वापरायचा हे आपण क्लिअर होऊन जाऊ. ओके, ह्याच्यात आपल्याला क्लॅरिटी येईल की फॉर्म्युला कसा वापरायचा. समजला? तर परत मी फॉर्म्युला लिहितो. फॉर्म्युला काय होता, लेन्स मेकर्स फॉर्म्युला काय होता, 1/f इज इक्वल टू काय होतं, NL/NM मायनस 1 इंटू 1/R1 मायनस 1/R2. समजला? हा फॉर्म्युला होता. हा इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर थिन लेन्सेस, ओनली फॉर थिन लेन्सेस. कशासाठी ॲप्लिकेबल आहे, ओनली फॉर थिन लेन्स. खूप मोठ्या लेन्सेस असतील, ओके, खूप मोठ्या लेन्सेस असतील ज्याचं थिकनेस खूप जास्त असणार, ओके, त्याच्यासाठी हे ॲप्लिकेबल नाही आहे. ओके, तुम्ही कुठल्याही लेन्ससाठी अप्लाय करू शकता हा फॉर्म्युला. आपण घेताना आता कॉन्व्हेक्स लेन्स घेतली आहे. कोणती लेन्स घेतली, कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह साठी पण हेच आहे, प्लॅनो कॉन्केव्ह साठी पण हेच आहे, प्लॅनो कॉन्व्हेक्स साठी पण हेच आहे. ओके, कुठलीही लेन्स घ्या, सगळ्यांसाठी हाच फॉर्म्युला आहे. बट लेन्स कशा असल्या पाहिजे, थिन असल्या पाहिजे. आपण घेताना दाखवतो थिक आहेत, कारण आपल्या डायग्राम्स काढायचे असतात, त्याच्या आतमध्ये रिफ्लेक्शन्स कसे झाले दाखवायचे असतात. जर थिन काढली तर मला ते दाखवता येणार नाही. ओके, म्हणून आपण काढताना मोठे काढत असतो, बट दे आर ॲक्च्युली क्वाईट थिन. काय असतात, क्वाईट थिन म्हणजे खूप पातळ असतात. ओके, बरं. त्याच्यानंतर R1 इज द रेडियस ऑफ कर्वेचर of the surface to whom the ray of light strikes first. काय असतं, R1 काय असतं, R1 is the radius of curvature of the surface to whom the ray of light strikes first. म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आपल्याला माहिती आहेत ना, लेन्सला 2 रेडियस ऑफ कर्वेचर असतात. जर सपोज इकडनं लाईट येत असेल तर R1 आपण काय घेणार, हे घेणार, हे R1 असणार आपलं. ओके, आणि सपोज जर रे ऑफ लाईट काय असणार, ह्या बाजूने येत असणार. ओके, ह्या बाजूने येत असणार, तर हे आपण R1 घ्यायचं. R1 काय असतं, रेडियस ऑफ कर्वेचर टू हुम द रे स्ट्राइक्स द फर्स्ट. जी पहिल्यांदा रे कुठं स्ट्राईक करते ते आपलं R1 असतं. समजलं? टू whom the ray strikes the first. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, नाव अजून हा, all distance are measured from ऑप्टिकल सेंटर. आपण डिस्टन्स कुठून मेजर करतो, जसं R1, R2, F हे जे डिस्टन्स आहे हे कुठून मेजर करणार आहे, फ्रॉम दी ऑप्टिकल सेंटर. ओके, काही प्रॉब्लेम ह्याच्यात? समजलंय? बर. अजून द इन्सिडेंट रे डायरेक्शन is taken as positive. काय घेतो, पॉझिटिव्ह घेतो आपण. जी इन्सिडेंट रेची डायरेक्शन आहे तीच आपण काय घेत असतो, पॉझिटिव्ह घेत असतो. आठवतंय ना, इन्सिडेंट रे डायरेक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. ओके, त्याच्यानंतर फोकल लेंथ फॉर convex lens is positive. काय असते, पॉझिटिव्ह असते. आणि फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज नेगेटिव्ह.
काय असते, नेगेटिव्ह असते. समजलं? फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह, फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज नेगेटिव्ह. कळालं? ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम? बरं, कॉन्व्हेक्स लेन्स पॉझिटिव्ह, कॉन्केव्ह लेन्स नेगेटिव्ह. ओके, अजून एक. ओके, तुम्हाला आठवतंय? बरं, हे समजलं काय नाही? आपलं जे हे काय झालं, कॉन्व्हेक्स लेन्स ह्याचे दोन फोकल लेंथ असतात, हा आणि हा. तर इकडे जर इन्सिडेंट रे ह्या बाजून असेल तर हा इम्पॉर्टंट नसतो. ओके, ह्या बाजूचा इम्पॉर्टंट असतो. आणि ह्या बाजूचा आपण जर मोजणार तो काय असणार, पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये असणार. बघा, इन्सिडेंट रेचं डायरेक्शन आणि आपलं मोजण्याचं डायरेक्शन, इन्सिडेंट रेचं डायरेक्शन आणि आपलं मोजण्याचं डायरेक्शन काय असणार आहे, सेम असणार आहे, म्हणून पॉझिटिव्ह येते. ओके, तसंच कॉन्केव्ह लेन्सचं बघा, कॉन्केव्ह लेन्सचे पण दोन फोकस असतील, असं आणि असं. तर रे आली की काय होते, हे होते, काय होते, डायव्हर्ज होते. डायव्हर्जचं आपण फोकस इथून घेतो. ओके, तर हे एवढं इम्पॉर्टंट नसतं, हे इम्पॉर्टंट असतं. पण ह्याचंही कुठून मोजणार आपण, ह्या साईडला मोजणार. बरोबर, ह्या साईडला मोजणार. ह्या साईडला मोजणार म्हणजे निगेटिव्ह साईडला. आपलं रेचं डायरेक्शन काय, हे ह्या साईडला आहे, आपण अपोजिट साईडला मोजत चाललोय. तर हे काय असणार, निगेटिव्ह असणार, म्हणून निगेटिव्ह. ओके, बर, अजून आता ह्याच्यामध्ये काय सांगू तुम्हाला, काय सांगायचं होतं, बरोबर, थांबा. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इकडे लक्ष द्या. आपलं बघा, जी लेन्स होती अशी होती. ओके, आणि त्याच्या बाजूला आपल्याला काय होता, रेअर मीडियम होता. काय होता, रेअर मीडियम होता, ह्या बाजूला पण आणि ह्या बाजूला पण. आणि लेन्स कशी होती, डेन्स मीडियम. बरोबर, म्हणजे ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स वॉज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. ओके, ही कंडिशन होती तेव्हा हा फॉर्म्युला होता. ओके, तेव्हा हा फॉर्म्युला होता. कळालं? ओके, बर, आता सपोज ओके, इथं हे जे बाजूचं जे मीडियम आहे, ओके, हे डेन्स आहे ॲज कम्पेअर टू लेन्स. ओके, लेन्सचं काय कमी आहे. ओके, लेन्सचं काय कमी आहे. ओके, लेस आहे. आणि हे पण काय डेन्स आहे. ओके, तेव्हा काय होतं, मीन्स काय, एन एम इज ग्रेटर दॅन एन एल. ओके, तेव्हा काय होतं, जी आपली कॉन्व्हर्जिंग लेन्स असते, आता जी कॉन्व्हेक्स लेन्स आहे, ओके, ही काय असते, कॉन्व्हर्जिंग लेन्स असते. काय असते, कॉन्व्हर्जिंग लेन्स. ही काय असते, कॉन्व्हर्जिंग लेन्स. ह्या कंडिशन मध्ये काय होतं, कॉन्व्हर्जिंग लेन्स असते ती डायव्हर्जिंग प्रॉपर्टीज दाखवते. ओके, म्हणजे काय, अशी जर रे आली ती डायव्हर्ज करणार, अशी जी रे आली ती काय करणार, डायव्हर्ज करणार. समजलं? आणि ज्या डायव्हर्जिंग लेन्स असतात, कॉन्केव्ह लेन्स कशी होती, डायव्हर्जिंग लेन्स होती. काय होती, डायव्हर्जिंग. ही जी डायव्हर्जिंग लेन्स आहे, ओके, ह्याची प्रॉपर्टी काय होती की अशी रे आली तर हे करायचं, काय करायचं, आपलं म्हणतात डायव्हर्ज करायचं. तर ही काय करणार, कॉन्व्हर्ज करणार. ही काय करणार, कॉन्व्हर्ज करणार. समजलं? ही जी लेन्स असते ती कॉन्व्हर्ज करणार. कधी, जेव्हा बाजूचा मीडियम इज डेन्सर दॅन द लेन्स और रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सराउंडिंग इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द लेन्स. ओके, कधी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सराउंडिंग इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स. ओके, चला याचं सेंटेन्स मध्ये लिहूया आपण. इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स RI म्हणतो ऑफ सराउंडिंग is greater than refractive index of lens, okay, then nature of lens changes. Then the nature of lens changes, that is converging lens becomes diverging आणि diverging
लेन्स बिकम्स कन्वर्जिंग. समजलं? डायव्हर्जिंग लेन्स बिकम कन्वर्जिंग. बट डायव्हर्जिंग आहे की कन्वर्जिंग आहे हे बघण्यासाठी जर फोकल लेंथ पॉझिटिव्ह असेल तर कन्वर्जिंग असतं आणि फोकल लेंथ नेगेटिव्ह असेल तर डायव्हर्जिंग असतं. एवढं लक्षात ठेवायचं. ओके. डायव्हर्जिंग कधी असणार? जेव्हा फोकल लेंथ नेगेटिव्ह. आणि कन्वर्जिंग कधी असणार? जेव्हा फोकल लेंथ पॉझिटिव्ह. ओके. बरं, हे सगळं लिहून घ्या. मी पॉज करून मी हे रफ करणार आहे. ओके. हे काय करायचं? लिहून घ्यायचं पॉज करून. मी हे रफ करणार आहे. ओके. आणि ह्याच्यानंतर आपण ह्याच्यावरचे थोडे सम्स बघूया म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट थोड्याशा अजून क्लिअर होतील. ओके. कन्सेप्ट अजून थोड्याशा क्लिअर होतील. चलो, अपना वीडियो तो चालू है. फर्स्ट इक्वेशन. ओके. काय? बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे. काय आहे? बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ऑफ R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. ओके. R1 R2 किती आहे? 20 सेंटीमीटर आहे. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 3/2 आहे. किती आहे? 3/2. ओके. अँड लेन्स इज केप्ट इन एअर. Lens is kept in air. Okay. Find focus of lens. Okay. काय करायचं आहे? फोकस फाइंड करायचं आहे. काढायचा. आपला फॉर्म्युला पहिला लिहूया. काय? चला, आपल्याला काय काय दिले ते बघूया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स दिलेली. ओके. ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लेन्स म्हणजे NL दिलेला आहे. किती आहे? 3/2 दिलाय. ओके. R1 किती दिलाय? 20 सेंटीमीटर. R2 किती दिलाय? 20 सेंटीमीटर. बरोबर. बर आपलं जर तुम्ही नीट बघितला. ओके. अशी लेन्स असते. ओके. हे काय असणार आपलं? R1. आपण सपोज करतो की ह्या बाजून रेन जाते आपली. ओके. आणि हे काय असणार आपलं? R2 असणार आहे. काय असणार आहे? R2 असणार आहे. बरोबर. बरं, मला सांगा R1चं आपण ऑप्टिक सेंटर आहे ते कुठून मोजणार आहे? असं मोजणार आहे. ओके. अलॉंग द डायरेक्शन ऑफ रे. मग R1 काय असणार माझा? कधी पण पॉझिटिव्ह असणार इफ मी ह्या बाजून मोजतोय. ओके. आणि R2 कसं असणार? आय एम गोइंग अपोजिट. हे बघा, रेची डायरेक्शन अशी मी असं चालू. आय एम गोइंग अपोजिट टू डायरेक्शन ऑफ रे. तर R2 काय असणार माझा? नेगेटिव्ह असणार. तर R2 ची व्हॅल्यू काय घ्यायची? -20 घ्यायची. काय घ्यायची? -20. समजलं? आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके. सो हे रफ करतोय मी. R2 काय असणार आपला? नेगेटिव्ह असणार. आपला फॉर्म्युला काय बघूया. आपला फॉर्म्युला काय? 1/f इज इक्वल टू काय आहे? NL अपॉन NM -1 into 1/R1 minus 1/R2. ओके. बर, हे परत लिहितो. 1/f इज इक्वल टू NL काय आहे? 3/2. NM मीडियम कोणता आहे? एअर मीडियम आहे. काय? एअर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N मीडियम काय असणार? 1 असणार. काय? 1. ओके. -1. ओके. इथं काय तर 1/R1 ची व्हॅल्यू काय? 20 आहे. आणि मायनस. ओके. R2 ची व्हॅल्यू -20. 1/-20. बरं, इथं
जेव्हा तुम्ही नंतर प्रॅक्टिस करणार 1-2 महिन्यानंतर प्रॅक्टिस करणार तेव्हा प्रॉब्लेम काय येतात, तुम्ही हे विसरून जाता. ओके, प्लस घ्यायचं मायनस घ्यायचं ते नीट लक्षात ठेवायचं. ऑप्टिक्समध्ये आपण जवळपास 99% जागी 99% जागी प्लस मायनस साईन कन्सिडर करतो. ओके, डायरेक्शन कन्सिडर करतो. तर काय येतं बघा, 1/f इज इक्वल टू 3/2 लिहिणार मी इथं. इथं काय लिहू शकतो मी, डायरेक्ट 3/2 लिहू शकतो. इथं डायरेक्ट लिहितो मी काय 3/2 तर 3/2 मायनस 1 केलं तर काय येतं 1/2 येतं. काय येतं 1/2 येतं. ओके, आणि हे काय येतं 1/20 प्लस 1/20 काय येतं 2/20. हे प्लस होऊन जातं, मायनस मायनस काय होतं प्लस होतं. 1/20 प्लस 1/20 2/20. तर हे कट होतं. तर एफ काय येणार आपला, एफ इज इक्वल टू काय येतं 20 सेंटीमीटर. काय येतं 20 सेंटीमीटर. प्लस पॉझिटिव्ह आहे. काय आहे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे जी लेन्स आहे ती आपली काय आहे कन्व्हर्जिंग लेन्स आहे. काय आहे कन्व्हर्जिंग लेन्स आहे. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असणार. मी रफ करतोय, पॉज करून लिहून घ्या. ओके, आपण सेकंड प्रॉब्लेम बघूया. ओके, बर, आता सेकंड प्रॉब्लेम बघूया. आपल्याकडे काय प्लेनो कॉन्वेक्स लेन्स आहे. ओके, हुज वन spherical surface have radius of curvature 20 सेंटीमीटर. ओके, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स किती आहे 3/2 घ्या परत. ओके, फाइंड फोकस. काय फाइंड करायचं आहे, फोकस फाइंड करायचं आहे. ओके, काय फाइंड करायचं आहे, फोकस फाइंड करायचं आहे. बरं, आपल्याकडे काय आहे प्लॅनो कॉन्वेक्स लेन्स. चला ट्राय करा, मी थोड्या वेळ थांबतो. काय आहे आपल्याकडे प्लॅनो कॉन्वेक्स लेन्स पण तुम्हाला दाखवतो कशी असते. हे असते प्लॅनो कॉन्वेक्स लेन्स. कॉन्वेक्स म्हणजे मधला पार्ट थिक आणि बाजूचे पार्ट काय असतात थिन, बरोबर. आणि प्लेन एक साइड, प्लॅनो म्हणजे एक साइड प्लेन. तर प्लॅनो कॉन्वेक्स लेन्स. चला ट्राय करा. झालं, पॉज करून ट्राय करा. माझ्याकडे बघत नका बसू आणि ट्राय नका करू, समजलं. पॉज करून ट्राय करायचं, मी थांबणार नाही एवढ्या वेळात. ओके, बरं इकडे लक्ष द्या. झालं असेल आय गेस, तुमचं केलं असणार, मी शिकवलेलं तुम्हाला समजलं असणार आय गेस, असं वाटतंय. बघू. बरं, आता मी कन्सिडर करतो ही लेन्स ह्या साईडला आहे. ओके, आणि माझं जे ऑब्जेक्ट आहे इथं आहे. ओके, आणि ह्या साईडनं माझं रे अशी चालली. ओके ओके, बरं मला सांगा, हे जे प्लॅनो कॉन्वेक्स लेन्स आहे ह्याला काय असतं, एकच स्पेरिकल सरफेस असते. ओके, त्याचं बरं एकच स्पेरिकल सरफेस आहे, त्याचं त्यांनी रेडियस ऑफ कर्वेचर किती दिलंय, आर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. किती दिलंय, आर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. बरं मला सांगा, ह्याचं जे डिस्टन्स असणार आहे, ओके ह्याचं जे सेंटर असणार आहे ते कुठं इथं असणार आहे, बरोबर. तर आपण डिस्टन्स मोजताना आर असा मोजणार आहे ह्या डायरेक्शनला, ॲज द डायरेक्शन ऑफ रेच्या डायरेक्शन मध्येच मोजणार, बरोबर. आपण काय मोजणार आहे, रेच्या डायरेक्शन मध्ये. मग हे काय असणार आहे, प्लस असणार आहे, बरोबर. बरं, हे झालं आपलं R1 झालं. का, कारण फर्स्ट स्ट्राईक करते आपली रे पहिल्या सरफेसला स्ट्राईक करते, पहिल्या सरफेसचं. ओके, नाव सेकंड सरफेस बघा. सेकंड सरफेसचं आर काय असणार मला सांगा. सेकंड सरफेसचं आर काय असणार, R2 काय असणार सांगा. स्ट्रेट आहे. स्ट्रेट म्हणजे काय असतं, सेकंड सरफेसचं आर किती असतं, इन्फिनिटी असतं. किती असतं, इन्फिनिटी. ओके, बरं ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स NL दिलंय. NL किती दिलेलं आहे, 3/2. आपला फॉर्म्युला काय सांगा मला.
पार्ट पाहिजे तुम्हाला 1/f इज इक्वल टू NL/NM. बरं बाजूला काय एअर आहे. बरं एक्झाममध्ये दिलं नसेल की बाजूचा मीडियम कोणता आहे तर लॉजिकली एअर घ्यायचं. काय घ्यायचं कन्सिडर करताना एअर करायचं. ओके -1 इंटू 1/R1 -1/R2. ओके नंबर्स टाकूया. तर NLच्या जागी काय येणार 3/2 आणि NMच्या जागी काय येतं 1 येतं म्हणून 3/2 डायरेक्ट लिहू शकतो अपॉन 1 इंटू 1/R1. R1 काय 20 -1/R2. R2 काय इन्फिनिटी. 1/∞ काय होतं 0 होऊन जातं. काय होतं 0 होऊन जातं. तर काय वाचतं बघा 1/f इज इक्वल टू 1/2 इंटू 1/20. काय आहे 1/2 इंटू 1/20. तर हे किती येतं 1/f इज इक्वल टू 1/40. तर हे काय भेटतं आपल्याला f इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. ह्याची फोकल लेंथ किती असणार आहे 40 सेंटीमीटर प्लस 40 आहे म्हणजे ही लेन्स कशी आहे कन्व्हर्जिंग लेन्स आहे. काय आहे कन्व्हर्जिंग लेन्स आहे. बरं मला एक सांगा किती जणांना डाऊट आला की सरांनी लेन्स अशी घेतली आहे. सरांनी लेन्स अशी घेतली असती तर हे आपलं R1 झालं असतं. आपले रेज ह्या बाजूने येतात आहे बरोबर आणि हे आपलं R2 झालं असतं बरोबर. असं झालं असतं. बरं तुमचा होमवर्क काय की अशी कंडिशन असताना फोकस काय आला असता काढायचा. ओके फोकसची व्हॅल्यू काय आली असती ते काढायचं. समजलं. अशी कंडिशन असताना फोकसची व्हॅल्यू काय आली असती ते काढायचं आहे तुम्ही. ओके काही प्रॉब्लेम याच्यात. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके रफ करतोय मी. चला एक थोडासा अवघड प्रॉब्लेम करूया. ओके तुम्हाला जे कंडिशन दिलती मी काय दिलती की जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ साइड मीडियम इज ग्रेटर दॅन द लेन्स. तर आपली जी लेन्स असते ती कशी आपलं नेचर चेंज करते ते बघूया आपण. ओके आता समजलं. बरं सपोज एक लेन्स आहे आपल्याकडं. ओके मी टोटल क्वेश्चन देत नाही. एक लेन्स आहे आपल्याकडं. ओके त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 3/2. याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे इथं खालती लिहितो NL इज इक्वल टू 3/2. ओके अँड ह्याचं जे रेडियस ऑफ कर्वेचर असतं. ओके रेडियस ऑफ कर्वेचर असणार आपलं 10 सेंटीमीटर. ओके हे 10 असणार. R1 घेऊया. चला रेज ह्या बाजूने येते म्हणून मी R1 घेऊया 10 सेंटीमीटर आणि हे पण काय असणार R इज इक्वल टू R2 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके आणि मीडियमचं किती असणार आहे 2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे. किती असणार आहे 2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे. चला फोकल लेंथ काय ते बघूया आपण. समजलं. बरं पहिला NM किती आहे 2 आहे. NL किती आहे 3/2 आहे. R1 काय बघा R1 आपण ह्या बाजूला सेंटर असणार याचं बरोबर. ह्या बाजूला सेंटर असणार तर R1 ची व्हॅल्यू काय असणार पॉझिटिव्ह 10 सेंटीमीटर. सिमिलरली R2 ह्या बाजूला असणार आहे याचं सेंटर. तर आपण अपोजिट डायरेक्शन जातोय टू दी डायरेक्शन ऑफ रेज. तर काय येतं R2 इज इक्वल टू -10 सेंटीमीटर. किती येतं सॉरी -1/10 नाही -10 सेंटीमीटर. ओके तर फॉर्म्युला काय आपला 1/f इज इक्वल टू काय NL/NM -1 इंटू 1/R1 -1/R2 बरोबर. NL काय आहे 3/2. NM काय आहे 2 आहे -1. ओके इंटू 1/R1 म्हणजे 1/10 मायनस ऑफ 1/10. R2 ची व्हॅल्यू काय -10 आहे म्हणून -10. तर मायनस मायनस प्लस होतं बरोबर.
तर काय वाचतं बघा आपल्याकडं येतं 1/f आहे. ओके, तर काय राहतं आपल्याकडं 1/f इज इक्वल टू हे 3/2चा 2 खालती जातो, काय राहतं बघा 3/4 होऊन जातं -1 इंटू 1/10 प्लस 1/10 काय येतं 2/10 येतं, काय येतं 2/10. आता हे 3/4 -1 काय येणार -1/4 येणार, काय येणार -1/4 इंटू 2/10. ओके, 2 1 जा 2 2 जा, तर हे किती येतं -1/20 येतं, काय येतं 1/f इज इक्वल टू -1/20. तर f किती येतं -20 सेंटीमीटर, काय येतं f काय येतं -20 सेंटीमीटर. तर नीट लक्ष द्या काय आलंय -20 सेंटीमीटर आलंय. मायनस म्हणजे हे काय आहे डायव्हर्जिंग नेचर आहे. मायनस साइन काय डिनोट करतं डायव्हर्जिंग नेचर. बघा इथं आपल्या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 आहे आणि NL 3/2 म्हणजे किती 1.5 असतं, किती असतं 1.5. हे काय आहे जास्त आहे मीडियमचं काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲज कम्पेअर्ड टू मीडियम ॲज कम्पेअर्ड टू काय लेन्स. देअरफॉर द लेन्स ॲक्ट ॲज लेन्स काय करते आपलं नेचर चेंज करते. काय ती कन्व्हर्जिंग लेन्स आहे तर काय होते डायव्हर्जिंग लेन्स होते. आय होप तुम्हाला समजलं असणार. लवकर उतरून घ्या. हे आपण थिन लेन्स फॉर्म्युलाचे थोडे क्वेश्चन्स करूया. ओके, थिन लेन्स फॉर्म्युलावरून आपण 1-2 क्वेश्चन करूया आणि थांबूया. ओके, रफ करू हे. बाय, इकडे लक्ष द्या. आता आपण थिन लेन्स फॉर्म्युलाचे करूया. ओके, थिन लेन्सचा फॉर्म्युला लक्षात आहे. थिन लेन्स फॉर्म्युला काय होता 1/f इज इक्वल टू 1/b मायनस 1/u. हा लेन्स फॉर्म्युला आहे, मिरर्स फॉर्म्युला नाही. मिरर्स फॉर्म्युला वेगळा असतो. ओके, बर काय दिले आपल्याला एक लेन्स आहे. ओके, त्याच्यापासून ऑब्जेक्ट किती आहे 20 सेंटीमीटरवर आहे. किती आहे 20 सेंटीमीटर. आणि याचं फोकस किती आहे 10 सेंटीमीटर. किती आहे 10 सेंटीमीटर. फाइंड इमेज डिस्टन्स. काय फाइंड इमेज डिस्टन्स. काय विचारलंय फाइंड इमेज डिस्टन्स. ओके, बर ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे काय असतं u इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. बरोबर. आता ऑब्जेक्ट इथं आहे म्हणजे रेज अशा जाणार. आपण मोजतोय कुठून ऑप्टिकल सेंटर पासून अपोजिट साईडला म्हणजे काय असणार -20. हे काय असणार -20. बर फोकस बघा, फोकस लेन्सचा कुठं असणार आहे इकडे असणार आहे. ओके, हा मेन फोकस असणार आहे. बर हे आपण कसं मोजतो की इथून ह्या बाजूला मोजतो. बरोबर. तर हे किती असणार आहे पॉझिटिव्ह 10 सेंटीमीटर. काय असणार पॉझिटिव्ह 10 सेंटीमीटर. तर हे काय असणार पॉझिटिव्ह 10 सेंटीमीटर. समजलं. बर आता फॉर्म्युला काय आपला 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. ओके, तर हे काय होणार 1/v इज इक्वल टू 1/f प्लस 1/u. बरोबर. बर इथं मग काय बघा 1/v इज इक्वल टू 1/10. f ची व्हॅल्यू काय 10 मायनस प्लस 1/v. 1/v v ची व्हॅल्यू काय -20. काय आहे -20. बरोबर. तर हे काय येणार आपलं 1/v इज इक्वल टू 1/10 मायनस 1/20. बरोबर. हे काय येणार प्लस मायनस काय होणार मायनस होणार. बरं ह्याला जर मला 20 कन्वर्ट करायचं असेल मल्टिप्लाय डिवायडेड बाय 2 करणार तर काय येतं 1/v इज इक्वल टू 2 मायनस 1/20. तर हे किती येतं 1/20. तर v किती येणार माझं 20 प्लस 20 सेंटीमीटर प्लस 20 सेंटीमीटर. बरं इथं जर बघितला u ची व्हॅल्यू काय होती u इज इक्वल टू -20 सेंटीमीटर. बरोबर. u काय होतं -20 सेंटीमीटर. u अँड v हॅव काय आहे डिफरंट साइन. काय आहे डिफरंट साइन. बरोबर. काय आहे डिफरंट साइन. डिफरंट साइन असल्यावर इमेज कशी असते इमेज इज रियल. काय असते इमेज इज रियल. आणि सेम साइन असल्यावर काय असते इमेज
इमेज काय असते सेम साईज असल्यावर साइन असल्यावर व्हर्च्युअल काय असते व्हर्च्युअल. हे लक्षात ठेवायचा हा पॉइंट. वेन यू अँड वी हॅव डिफरंट साइन इमेज इज रिअल. काय असते रिअल इमेज असते. म्हणजे आपलं जे इमेज बनणार आहे ती इथं कुठेतरी बनणार. ओके इथं कुठेतरी बनणार 20 सेंटीमीटरवर. बट यू अँड वी जर सेम साइन असलं तर काय असतात व्हर्च्युअल असतात. काय असतात व्हर्च्युअल. आय होप हा क्वेश्चन होता तुम्हाला समजला असणार. ओके हा राईटअप करून घ्या. क्वेश्चन किती आहे थर्ड काय फोर्थ आहे करून घ्या. ओके अजून एक क्वेश्चन करूया आपण. ओके आणि मग थांबूया. लवकर करून घ्या बघा काय चालू आहे. ओके रफ करू मी हे. मला असं कुणाला वाटतंय की हा लेक्चर खूप म्हणजे हे लेसन खूप मोठा चालू आहे. बस ज्याला वाटलं नसेल हा खरंच खूप मोठा आहे. ओके आहे खरंच खूप मोठा लेसन आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. सोपा आहे खूप. ओके लई अवघड नाही आहे. बट कसं आहे की सगळ्या कन्सेप्ट नीट समजल्या पाहिजे म्हणून मी जास्त स्पीडनं पण जात नाही. ओके एक्झाम्पल बघूया. एक आपण आता काय करूया कॉन्केव्ह लेन्स घेऊया. आतापर्यंत आपण सगळ्या बघितल्या त्या कॉन्व्हेक्स लेन्सेसवर बघितल्या त्या. ओके तर आता एक कॉन्केव्ह लेन्स घेऊया. ओके तर इथून डिस्टन्स जे आहे ते किती आहे 5 सेंटीमीटर. ओके ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे 5 सेंटीमीटर आहे. ओके ऑप्टिकल सेंटरपासून. आणि ह्याचं जे फोकस आहे ओके फोकस काय आहे 10 सेंटीमीटर आहे. काय आहे 10 सेंटीमीटर आहे. ओके बर मला एक सांगा आपल्या रेज ह्या बाजूला जाणार बरोबर. याचं जे यू असणार यू किती असणार आहे 5 सेंटीमीटर. बट +5 की -5 आपण मोजणार इकडून मागच्या बाजूला. तर हे काय असणार -5 काय असणार -5. बरं फोकस काय असणार सांगा. फोकस कुठं आपण ह्या लेन्सचा फोकस काय करतो ह्याच्या मागच्या बाजूलाच करतो. इथेच कुठेतरी असणार. हे 10 सेंटीमीटर आहे ना तर इकडे कुठेतरी असणार फोकस ह्याचा. ओके ह्याचा फोकस इथं असणार 10 सेंटीमीटर. म्हणजे F = काय असणार -10 सेंटीमीटर. काय असणार F = -10 सेंटीमीटर. का ही लेन्स काय आहे डायव्हर्जिंग लेन्स आहे. डायव्हर्जिंग लेन्सचा फोकस काय असतो नेगेटिव्ह असतो. काय असतो नेगेटिव्ह असतो. आपला फॉर्म्युला काय 1/f = 1/v - 1/u. 1/f म्हणजे काय झालं 1/10 ओके इज इक्वल टू 1/v मायनस ऑफ 1/-5. ते मायनस प्लस होतं तर आपल्याला काय भेटतं बघा. हे मी इकडे पाठवतो तर काय येतं 1/v इज इक्वल टू -1/10 मायनस 1/5. हे प्लस झालं तर ह्या बाजूला जाऊन मायनस झालं. काय झालं मायनस झालं. समजलं काय प्रॉब्लेम. तर हे काय येतं 1/v. ओके तर ह्याचं मला काय करायचं बेस सेम करायचा. मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय 2 करतो. काय करतो मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय 2. तर काय येतं -1 आणि इथं -2/10. तर हे काय येतं v इज इक्वल टू -10/3 इज इक्वल टू 3.33 -3.33 सेंटीमीटर. काय येतं -3.33 सेंटीमीटर. आता जर तुम्ही बघितलं इथं ओके इथं जरा नीट बघा. काय बघा u इज इक्वल टू +5 सेंटीमीटर सॉरी -5 सेंटीमीटर आणि v इज इक्वल टू -3.33 सेंटीमीटर. ओके देअरफॉर काय असणार हे दोन्ही साइन सेम आहेत. ओके म्हणजे आपला इमेज जे आहे ते इथं कुठेतरी बनत असणार. ओके सॉरी इमेज कुठं इथं कुठेतरी बनत असणार. ऑब्जेक्ट इथं आहे तर सॉरी ऑब्जेक्ट इथं आहे. काय ऑब्जेक्ट इथं आहे तर इमेज इथं कुठेतरी बनत असणार आपला बरोबर. म्हणजे काय व्हर्च्युअल इमेज बनतंय. काय बनतंय व्हर्च्युअल इमेज बनतंय. तर इमेज इज व्हर्च्युअल ॲज साइन ऑफ v and u are same, image is virtual. इमेज कशी असते व्हर्च्युअल असते. कशी असते व्हर्च्युअल असते. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असणार. तर हे लिहून घ्या. पॉज करून मी ही व्हिडिओ ऑफ करत आहे. आजचं लेक्चर इथंच थांबू. ओके कंटिन्यू नीट बघत राहा. ओके बाय.